शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ खूप खास आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आम्ही ट्रेन पकडली आणि पनवेलला पोहोचलो। पनवेलला पोहोचल्यानंतर ओल्ड आणि न्यू पनवेल असतं, तर ओल्ड पनवेल साईडला आपल्याला यायचं आहे। ईस्ट आणि वेस्ट म्हणाल तर ईस्ट साईडला बाहेर यायचं आहे। बाहेर आल्यानंतर असं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, तिथून सरळ पुढे चालत यायचं। बाहेर आल्यानंतर रिक्षा स्टँड आहे। रिक्षा स्टँडवरून आपल्याला रिक्षा पकडायची आहे आणि शिवगंगा वॉटर पार्कला जायचं आहे। पर रिक्षा 150 to 200 रुपीज चार्जेस घेतात। आम्ही 3 रिक्षा केल्या होत्या म्हणून आमच्याकडून 150 रुपीज चार्जेस घेतले। तिथे आल्यानंतर हे शिवगंगा वॉटर पार्कच्या गेटच्या बाजूलाच तिकीट बुकिंग आहे। तुम्ही जर ऑनलाईन बुकिंग केलं तर 1000 रुपीज पर पर्सन आहे, प्लस 18% GST असं 1180 तुम्हाला पर पर्सन पे करावे लागतात। आणि तुम्ही तिथे जाऊन जर डायरेक्ट कॅश देऊन जर बुकिंग केले तर तुम्हाला GST लागत नाही, फक्त 1000 रुपीज पर पर्सन लागतात। 3 फीटच्या खाली जर असेल लहान मूल तर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आहे। 3 to 4 फीटच्या मध्ये असेल तर मुलांना 900 रुपीज आहे। शिवगंगा वॉटर पार्कच्या गेटच्या बाजूलाच बघा हे शंकराचं खूप मोठं मंदिर होतं आणि भलं मोठं मंदिर होतं। तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही तिकीट्स काढले। फ्रायडेला आम्ही गेलो होतो त्यामुळे एवढी गर्दी नव्हती, मग मस्तपैकी आम्हाला अजिबात गर्दी मिळाली नाही, त्यामुळे तिकीट व्यवस्थितपणे काढलं। त्यानंतर सगळ्यांनी ग्रुप फोटो काढले। आजूबाजूची सीनरी बघा किती मस्त आहे। सगळ्यांनी मस्त फोटो काढले, एन्जॉय केला आणि आम्ही पुढे जायला निघालो। आजूबाजूला खूप मोठमोठी झाडे होते, झाडांना हात लावायला अलाउड नाहीये। 50 ते 500 रुपयापर्यंत चार्जेस आहेत। तिथे गेल्यानंतर आम्ही नाश्ता आधी करून घेतला। 1000 रुपीज पर पर्सन चार्जेस आहेत आणि 1000 रुपीजमध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता, त्यानंतर दुपारचं जेवण, संध्याकाळी पावभाजी असते। नाश्त्यामध्ये उपमा, इडली, जिलेबी होती, चटणी होती आणि फाफडा होता। पोटभर नाश्ता केला। क्वालिटी म्हणाल तर खूप छान होते, मी तर त्याला 100 out of 100 मार्क्स देईन। त्यानंतर आम्ही एक लॉकर घेतला। लॉकरचे 100 रुपीज चार्जेस आहेत, तर त्या लॉकरमध्ये आम्ही आमच्या बॅगा वगैरे ठेवल्या आणि नंतर मग आम्ही वॉटर पार्कमध्ये एन्जॉय केलं। खूप सुंदर राईड होतात, कॉमन राईड्स होतात त्या तर इतक्या छान होतात, पण जे ॲडव्हान्स राईड आहेत त्यासुद्धा खूप मस्त होत्या। पुढे जाऊन तुम्हाला सर्व राईड्स मी शेअर करेनच। संध्याकाळी जेव्हा आपण वॉटर पार्कवरून घरी जायला निघतो तर गेटच्या बाहेरच आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्या ऑटो उभ्या असतात। आपल्याला तीच ऑटो करून संध्याकाळी स्टेशनला जावं लागतं, कारण तो एरिया त्यांचा असल्यामुळे त्यांची मनमानी चालते। आपण जर ओला किंवा उबेरची कॅब किंवा ऑटो बोलवले ना तर ते अलाव करत नाही। तुम्हाला जर स्वतःची ओला किंवा उबेर कॅब ऑटो करायची असेल तर थोडं पुढे चालत जावं लागतं आणि तिथूनच तुम्ही तुमचे ओला उबेर किंवा कॅब करू शकता। हा एकच वाईट अनुभव आहे। बाकी म्हणाल तर 1000 रुपीजमध्ये तुम्हाला सकाळचा भरपेट अनलिमिटेड नाश्ता, त्यानंतर दुपारी अनलिमिटेड जेवण असतं, संध्याकाळी चहा कॉफी अनलिमिटेड आणि त्याबरोबर पावभाजी असते। सर्व राईड्स असतात ना त्यासुद्धा अनलिमिटेड फ्री ऑफ कॉस्ट असतात, म्हणजे पैसा वसूल आहे। मी ह्या गोष्टीला तर 100 out of 100 मार्क्स देईन। या आहेत ॲडव्हान्स राईड। इथे डोम राईड, त्याचबरोबर सर्कल राईड आणि वेव पूल होतं। इथे सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलं।
शिवगंगा वॉटर पार्कचा टाईम 9 ते 5 आहे. 9 ते 5 वाजेपर्यंत तुम्ही सर्व राईड अनलिमिटेड खेळू शकता. यामध्ये आपण जे पे करतो त्यामध्ये सकाळचा ब्रेकफास्ट, त्यानंतर दुपारचं भरपेट जेवण आणि संध्याकाळी पावभाजी असते. त्याचबरोबर सर्व राईड्स असतात त्या अनलिमिटेड असतात. दुपारच्या जेवणात कटलेट, गुलाबजाम, श्रीखंड, पुरी, त्याचबरोबर बटाट्याची भाजी, पनीरची भाजी, छोले आणि बरेच आयटम होते. पोटभर जेवण केलं आणि त्यानंतर पुन्हा वॉटर पार्कच्या राईडमध्ये येऊन सर्वांनी एन्जॉय केलं. 4 वाजता मात्र लहान मुलांच्या सर्व राईड्स चालू होतात. मग तुम्ही लहान मुलं जर असतील तर ते त्याच्यावरती एन्जॉय करू शकतात. निघतेवेळी मात्र मस्त अनलिमिटेड पॉपकॉर्न, त्यानंतर गोळा आणि जे म्हातारीचे केस आम्ही लहानपणी त्याला म्हणायचो ते होतं कॉम्प्लिमेंटरी. त्याचबरोबर पावभाजी होती, चहा, कॉफी होते. माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्येच नक्की सांगा. मी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.